तर पहा मित्रांनो, आज टोटल 9 म्हशी आणलेली आहे अभिदादा यांनी. तर क्वालिटी पहा तुम्ही. आता एक नंबरची म्हैस बघू शकता तुम्ही. आपण तुम्हाला एक एक म्हैस सोडून दाखवणार आहोत. नमस्कार अभिदादा. नमस्कार विजेता. किती म्हशी आज आपल्याकडं? 9 म्हशी आणल्या विजेता आपण. तर पहा मित्रांनो, म्हशी वगैरे आलेली आहे. 9 म्हशी टोटल असणार आहे. एक नंबरची कशी? ही चालू ना तरी 15+. 15+ दुधाला चालणार आहे. बरोबर, गाभण आहे. तर पहा मित्रांनो, तयारीची आहे, गाभण आहे. जात वगैरे शिंग पगडी बघू शकता तुम्ही. क्वालिटीच्या बाबतीत टेन्शनच घ्यायचं नाही. क्वालिटीच्या बाबतीत टेन्शन घ्यायचं नाही. म्हैस पहा तुम्ही, एक नंबर क्वालिटी. बाकी लक्ष्मी डेअरी पहिल्यापासून जी क्वालिटी देतोय ना तीच क्वालिटी आहे. बरोबर, लास्ट पर्यंत. बरोबर. अजून कच्ची 5-7 दिवसाची. 5-6 दिवसाची कच्ची आहे. किती दिवस गेले तरी पण 8 दिवस धरून चालू. 8 दिवस घेणार आहे. फुल लागले ना. तर पहा मित्रांनो, 8 दिवस घेणार आहे म्हैस. म्हैस पहा तुम्ही, एकदम मोठ्या मापाची जबरदस्त क्वालिटी आहे. खतरनाक म्हैस आहे. हे पहा, अरे वा, एक नंबर क्वालिटी. 15+ दुधाला चालणारे म्हैस. म्हैस पहा तुम्ही, एकदम मोठी म्हैस आहे. गिरमध्ये. हे पहा, किंमत वगैरे जी आहे ती इथं समोर होणार आहे, फोनवरती होणार आहे. जर कोणाला म्हशी घ्यायला यायचं असेल तर इथं समोर येईल. किती वेताची येईल अभि दादा ही? आता दुसऱ्या वेताला येईल. बरोबर, आपण दुसऱ्या तिसऱ्या शिवाय आपणच आणत नाही. बरोबर, बरोबर. ही 2 नंबरची पण तयारीची गाभण आहे. बरोबर. कुठली खरेदी वगैरे आपली? आपली सोमनाथ जामनगर जंगलची. सोमनाथ जामनगर जंगलची खरेदी. तर पहा मित्रांनो, सोमनाथ जामनगर जंगलची खरेदी वगैरे असणार आहे. आता आपण तुम्हाला 2 नंबरची म्हैस सोडून दाखवतोय. तिची पण क्वालिटी पहा तुम्ही, एकही म्हैस छोटी नाही आहे. कडक अशा क्वालिटीच्या म्हशी आणली त्याने. हे पहा तुम्ही. कुठलं व्यू द्या त्यांचा वर खाली सुटणार नाही आपल्या. तर पहा मित्रांनो, एक नंबर क्वालिटी. हे पहा म्हैस पहा तुम्ही. बोलूनच नाही दाखवायचं, क्वालिटी आणायची. बरोबर. तर पहा मित्रांनो, फक्त क्वांटिटी नाही आहे, क्वालिटी आहे. हे पहा, 9 म्हशी, 9ची 9 म्हशींची क्वालिटी. ही पहा, ही तर बघू शकता तुम्ही, पण खतरनाक म्हैस आहे. सर्व क्वालिटी आणलेली त्यांनी. अभि दादा, ही कशी चालाल तू झाला बरं? ही पण 15+ चालणार आहे. ही पण दुसऱ्या वेत आले का? दुसऱ्यामध्ये. तर पहा मित्रांनो, शेतकऱ्यांकडं म्हशी राहिल्या पाहिजे या हिशोबाने त्यांनी म्हशी आणलेली असतात. फक्त दुसऱ्या वेताला आहे. म्हैस पहा तुम्ही, एक नंबर जबरदस्त आहे. तर पहा मित्रांनो, आता आपण तुम्हाला 3 नंबरची म्हैस सोडून दाखवतोय. ही पहा, एक म्हैस आपण तुम्हाला सोडून दाखवतोय. कास सड बघू शकता तुम्ही. हे पहा, हे पहा, कास सड पहा तुम्ही. ही पण 15+ आहे का? बरोबर, बरोबर. हिला किती दिवस बाकी आहे दादा? 8-10 दिवस घेणार ही पण नाही का? 3-4 दिवस घेणार आहे का? तर पहा मित्रांनो, 3-4 दिवस घेणार आहे फक्त. म्हैस पहा तुम्ही, एक नंबर क्वालिटी. कास सड पहा तुम्ही. 3-4 दिवस घेणार आहे फक्त म्हैस पहा. हे पहा, सड बघू शकता तुम्ही, एक नंबर सड. पहा, किमती जे आहेत मशीनच्या ते इथं समोर होणार आहे. समोर व्यवहार करा, 100% होईल. आणि क्वालिटी जशी मशीनची क्वालिटी आहे तसंच दूध पण आहे मशीनना. एक बघू शकता तुम्ही, ही पण गाभण आहे. ही 7-8 दिवस घेणार आहे. तर पहा मित्रांनो, ही 7 ते 8 दिवस घेणार आहे. ही पण गाभण आहे. म्हैस पहा तुम्ही, मोठी म्हैस आहे. क्वालिटी पाहायला भेटेल तुम्हाला भाग्यलक्ष्मी डेअरी फार्म अभिदादा जाधव यांच्याकडं. हे पहा, ही पण कशी चालायला हवी दादा दुधाला? ही पण 14+ चालणार आहे. बरोबर. वस्तू एक पण कमी नाही दादा. एक पण वस्तू तुम्हाला कमी पाहायला भेटणार आहे. पहा, टोटल 9 म्हशी आणि 9च्या 9 म्हशी क्वालिटी आहे. बोलूनच दाखवायचं नाही आपल्याला कस्टमरांना.
बरोबर बरोबर बरोबर, खरी गोष्ट आहे. एकदा गेले ना परत आले पाहिजे. आले पाय, बरोबर आहे. एकदा शेतकरीने म्हशी घेतल्या इथून तरी तो 100% परत म्हशी घ्यायला येतातच. कारण त्यांच्याकडे तुम्हाला क्वालिटी तशी पाहायला भेटेल, वस्तूची ते देतात ते. हे पहा, गिर जाफरमध्ये. आता ही गिर जाफरमध्ये, तर पहा ही आहे गिर जाफर. इथं तुम्हाला कास सड दाखवतो. ही 10-12 दिवस घेणार आहे. तर पहा ही आहे गिर जाफर, 10 ते 12 दिवस घेणार आहे. हे पहा, चालेल. ही पण तशीच चालणार आहे का बी दादा? बरोबर. तर पहा मित्रांनो, 15+ त्याच्या सगळ्या सर्व म्हशी 15+ दुधाला चालणाऱ्या एक छोट्या म्हशी नाही, जे सर्व मोठ्या म्हशी असणार आहे. पहा, बघू शकता तुम्ही, एक नंबर क्वालिटी. आता ज्या शेतकऱ्यांना यायचं असेल, किती लांबचे राहिले तुम्ही, बिंदास्त भाग्यलक्ष्मी डेअरी फार्मला या तुम्ही. क्वालिटीच्या म्हशी तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि गॅरंटी वगैरे बोली सर्व राहते त्यांच्याकडून. मायांची बोली राहणार आहे, सडांची बोली राहणार आहे. ज्या म्हशींना दूध आहे त्या म्हशींची दुधाची सुद्धा बोली राहील त्यांच्याकडून. या 6 गाभणी आहे आणि 3 जणलेले आहेत. याच्यामध्ये 6 गाभणी, 3 झालेले. तर पहा मित्रांनो, ही पण गाभणी. हे पहा, ही 8 दिवस घेणार आहे. बरोबर. जात पहा तुम्ही म्हशींची, एक दिवस तू कमी नाही. एक पण वस्तू कमी नाही. बरोबर. हे पहा, शिंग पगडी बघू शकता तुम्ही. अरे वा, एक नंबर. जेवढे आपण आता तुम्हाला म्हशी दाखवतोय सर्व 15+ दुधाला चालणारे आहे. मी एक आपण होत्या तुला आता या टोटल तुम्हाला आपण ज्या म्हशी दाखवलेल्या आहे त्या सर्व गाभणी होत्या. तोलावर 8-10 दिवस, 4 दिवस असे बाकी असलेल्या म्हशी. आता ज्या बाकीच्या आहेत 3 आहेत जनलेल्या. ही 12 लिटर चालू आहे आता. आता हिला हल्लीला 12 लिटर चालू आहे. बरोबर. तर पहा, या म्हशीला आता सध्या 12 लिटर दूध चालू आहे. बघू शकता तुम्ही, हाईट वगैरे पहा तुम्ही. उंच म्हैस आहे, भरदार आहे. पहा तुम्ही, ही पण दुसऱ्या वेताला आहे. तर पहा, ही सुद्धा दुसऱ्या वेताला आहे. 12 लिटर दूध सध्या चालू आहे. तर पहा मित्रांनो, आता ही म्हैस बघू शकता तुम्ही, एकदम मोठ्या मापाची म्हैस आहे. सध्याला 16 लिटर म्हशीला दूध चालू आहे. म्हैसची हाईट पहा तुम्ही, एकदम मोठी म्हैस आहे. 16 लिटर दूध चालू आहे म्हशीला. हे पहा, पक्क आहे 16 लिटर दूध म्हशीला. म्हैस पहा तुम्ही, एकदम मोठी म्हैस आहे. जनलेली आहे. 16 लिटर दूध चालू आहे. ज्या कोणाला म्हशी घ्यायच्या असतील तर तुम्हाला अभिदादा जाधव यांचा आपण तुम्हाला नंबर वगैरे दिलेला आहे, तसं तुम्ही त्यांच्याशी संपर्क करू शकता. एक नंबर. हो हो. तर पहा मित्रांनो, आता आपण तुम्हाला टोटल ज्या म्हशी आहेत त्या दाखवलेल्या आहेत. 3, 3, 6, 8 म्हशी दाखवलेल्या आहेत. हे पहा, ही आहे 1 नंबरची म्हैस. तुम्हाला आपण सुरुवातला सोडून दाखवलेली. ही पण तोलावरची, ही पण एक तोलावर आहे. ही 3 नंबर बघू शकता तुम्ही. बरोबर. आता आपण तुम्हाला आहे ना समोरून एक दाखवून देतो. ही शिंग पगडी पण तुम्हाला पाहायला भेटणार आहे म्हशींची. पहा, हे पहा म्हशी वगैरे. आता बघू शकता तुम्ही. एक नंबर. ज्या शेतकरी बांधवांना म्हशी खरेदी करायची असतील तर आपण तुम्हाला अविदादा यांचा नंबर वगैरे दिलेला आहे. तर अविदादाशी तुम्ही संपर्क करा. समोर इथं व्यवहार वगैरे होणार आहे. किंमत आपण सांगितली नाही तुम्हाला व्हिडिओमध्ये. समोर किंमत होईल, व्यवहार समोर होणार आहे.
ज्या म्हशी तोलावर आहेत त्यांची बोली वगैरे तुम्हाला राहणार आहे. मायांग सरची जी जनलेली म्हैस राहील त्याची तुम्हाला दुधाची बोली वगैरे राहील.